जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या मराठी मोबाईल चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BA जे बॅचलर ऑफ आर्ट्स आहे तर याच्यानंतर किती सॅलरी मिळते तुम्हाला, सॅलरी आफ्टर BA, तर तेच बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, जे BA आहे यानंतर जी सॅलरी मिळते ती ही सॅलरी डिपेंड करते की तुम्ही कोणत्या याच्यामध्ये कॉलेजमधून करताय किंवा कोणतं एक्सपिरियन्स आहे की नाही किंवा कोणत्या कंपनीसाठी तुम्ही काम करताय याच्यावरती डिपेंड करतं. जर चांगल्या कॉलेजमधून करत असाल तर तिथे तुम्हाला पॅकेज पण चांगलं मिळतं. आणि त्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू पे स्केल तर यांच्यानुसार जे आहेत BA ग्रॅज्युएट जे असतात त्यांच्यासाठी 2 लाख ते 5 लाखांचं पॅकेज मिळतं. 2 लाखापासून सुरू होऊन 5 लाखांपर्यंत जातं, म्हणजे ॲव्हरेज पॅकेज. आणि जर तुम्ही चांगल्या पोझिशनवरती गेला तर तिथे जवळपास तुम्हाला 10 लाखांचं पॅकेज पर इयरसाठी दिलं जातं. बघा, चांगल्या कंपनीमध्ये जर गेला चांगल्या पोझिशनवरती तर 10 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला सहजरित्या मिळून जातं. आणि बघा, जर मी काही जॉब्स काढलेले आहेत ज्यामध्ये हायेस्ट पेइंग म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला पॅकेज दिलं जातं, त्यामध्ये आहे बिझनेस ॲनालिस्टमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे चांगलं तुम्हाला पॅकेज दिलं जातं. त्यानंतर मार्केटिंग मॅनेजर्स असतात त्यामध्ये जर गेलं तर तिथे पण तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजर HR मॅनेजर जे असतात त्यामध्ये जर गेलं तर तिथे पण तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. त्यानंतर कंटेंट रायटर आहे बघा, तुम्ही जर कंटेंट रायटर सुद्धा बनू शकता तर यामध्ये पण तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. आणि ॲव्हरेज पॅकेज बघितलं BA वाल्यांसाठी तर 2 लाखांपासून 5 लाखांपर्यंत असतं पर इयरसाठी. आणि याच्या रिलेटेड काही डाऊट आणि क्वेश्चन किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की विचारा कमेंट करून, मी तिथे तुम्हाला रिप्लाय नक्की देईल.